आणि माझ्या सर्व मित्रांनो, खरं तर आज एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चेअरमननी मला इथं बोलवलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की परवा दिवशीपर्यंत मी तसंच देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, आमचं महायुतीचं सरकार आणि महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार, आम्ही जो अर्थसंकल्प मी सादर केला 7,20,00,000 कोटीचा, त्या सगळ्या अर्थसंकल्पाच्या गडबडीमध्ये होतो. आणि मला या अर्थसंकल्प तयार करत असताना राज्याला किंवा राज्याच्या एकंदरीत कारभाराला आर्थिक शिस्त लावायची होती. कारण आपलं राज्य शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे आणि या राज्याला पुढे देत असताना काही गोष्टी निवडणुकीच्या आधीच्या काळामध्ये विधानसभेच्या घडलेल्या होत्या. शेवटी आर्थिक शिस्त ही महत्वाची असते आणि त्याच्यामुळं काही बद्दलचे निर्णय मी बजेटच्या रूपाने राज्याला सांगितले. रिप्लायच्या निमित्ताने त्यामध्ये इतर काही मी माझी भूमिका मांडली आणि देवेंद्रजींनी पण एकनाथरावजी पण वेगवेगळ्या चर्चेच्या निमित्तानं राज्य सरकारची साधारण काय भूमिका आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही जास्त करून यावेळीचा अर्थसंकल्प मांडत असताना मी माझ्या डोळ्यासमोर शेतकरी, उद्योग, आरोग्य, उद्योगाचा रोजगार आणि तुमचा शिक्षण या सगळ्या बाबींना अधिकचं महत्व देण्याचा प्रयत्न केला. हे काय विरोधकांनी जी टीका करायची ती केली, त्यांचा अधिकार आहे. पण मी त्याला उत्तर देत असताना किंवा मी तिघांनी उत्तर देत असताना आम्ही अतिशय वास्तववादी भूमिका, व्यावहारिक भूमिका आणि इतर राज्यांच्या देशामध्ये जी परिस्थिती झालेली आहे तशा पद्धतीनं तुमच्या माझ्या राज्याची परिस्थिती न होऊ देता, विकास कामावर देखील कोणताही परिणाम न होऊ देता आपण त्याबद्दलचे सगळे काही निर्णय घेतलेले, ही बाब मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. त्याच्यामुळं माझी बारामतीमध्ये येण्याची जरा गॅप पडलेली होती आणि आज मी आपल्या परिसरामध्ये आलेलं. खरं तर मला वाटतं 30 तारखेला पाडवा, पुढील पाडवा, नवीन मराठी वर्ष सुरू होत आहे. आज तारीख 28 आहे. त्याच्यावर उद्याचा येणाऱ्या 30 तारखेच्या गुढी पाडव्याच्या मी आपल्याला सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचा, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो. तसंच ईद मला वाटतं परंपरा ही महाराष्ट्राची, ही रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना ही शिकवण हिरेवण काका आणि वामनराव तावरे व्हाईस चेअरमन होते. त्याच्यातले कितीतरी मान्यवर आज आपल्यात नाहीये. जे आपल्यात नाही त्यांना सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या पुढं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक देखील होतो. आज हे सगळं मागण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती असेल, मालवणला एक समुद्राच्या कडेला पंतप्रधानांच्या शुभ हस्ते शिवाजी महाराजांचा उभा पुतळा त्याचा अनावरण झाला. त्या कार्यक्रमाला मी होतो, एकनाथराव शिंदे होते, देवेंद्रजी होते, पंतप्रधानांच्या हस्ते होतं, त्याच्यावर साजिद हस्ते होते, PWD मिनिस्टर त्यावेळेस रवींद्र चव्हाण होते, ते होते. आणि नंतर काही त्याच्यामध्ये गडबड झाली, काही चुका झाल्या आणि त्याच्यातनं वाऱ्याच्या वेगाने तिथं नको ती घटना घडली की ज्याचं शल्य सर्वांनाच आहे. त्याच्यात पुन्हा मी सगळ्यांनी लक्ष घातलं आणि समुद्राच्या कडेला खाऱ्या हवेमुळं सगळं ते स्टील गंजून जातं. म्हणजे आता आम्ही मुंबईमध्ये राहतो तर जे समुद्राच्या कडेला राहतात त्यांचे फ्रीज वगैरे काही वर्षात बदलावे लागतात, सगळं सगळून जातं. ते खाली हवा
त्याला सगळ्या लोखंडाला बाद करून टाकते आणि त्याच्यामुळे तो फटका तिथं बसला. नंतर आम्ही मात्र ते काम करत असताना आता ते काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. साधारण स्टेनलेस स्टील जे मटेरियल तिथं वापरलेलं आहे का तर ते गरजूच नाही, स्टेनलेस स्टील गरजत नाही आणि तशा पद्धतीचं मटेरियल वापरलं. मला कृष्णराव मगाशी म्हणाले किंवा दादा इथं पण आपलं त्या पुतळ्याच्या मला वाटतं अश्वारूढ पुतळ्याच्या खालनाचं पाणी पडायचं आणि ती एक तिथं व्यवस्था केलेली होती. परंतु ते पाणी पडून पडून त्याच्यामध्ये तिथं असणारे स्टील हे गंजलेलं होतं आणि मला वाटतं तुमचा ग्रॅनाइट हा तिथे खराब झाला होता असं तुम्ही मला मगाशी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कोटेश्वर काहीतरी होळकर, अण्णाभाऊ साठे, राजेश्री शाहू महाराज, मौलाना आझाद हे सगळे महापुरुष हे आपली दैवत आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं कुठं स्मारक असेल, त्यांचे कुठं पुतळे असतील तर त्याची देखभाल करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि ते वेळी ओळखून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक होणारी त्याच्यामध्ये काही जे खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खबरदारी घेतली आणि त्याचं 40-41 वर्षांनी पुन्हा आपल्याला अनावरण त्या ठिकाणी करावं लागलं तेव्हा ते सगळं व्यवस्थित केलेलं काम त्याचं आपल्याला अनावरण आपण केलेलं आहे ते आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं हे देखील मी या निमित्तानं जाहीर करतो. मित्रांनो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे तुम्ही जर पाहिलं तर मी अनेकदा इतिहासाची पुस्तकं वाचत असतो, माहिती घेत असतो, वेगवेगळ्या लोकांची चर्चा विनिमय करण्याची संधी बारामतीकरांच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेल्या 35 वर्ष मिळालेली आहे. आणि त्याच्यातून आम्ही जेव्हा चर्चा करत असतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा यामध्ये बाकीचे लोक तुम्ही पहा की आदिलशहाचं राज्य होतं, निजामशहाचं राज्य होतं, वेगवेगळ्या अनेकांची नावं घेऊन त्यांचं स्वतःचं राज्य होतं असं बोललं जातं. पेशव्यांचं राज्य होतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं राज्य कधी म्हटलं गेलं नाही. त्यांचं आडनाव भोसले होतं. भोसल्यांचं राज्य नाही, हे रयतेचं राज्य, हे रयतेचं राज्य. या पद्धतीनं महाराजांच्या राज्याची ओळख उभ्या जगाला आणि देशाला झालेली आहे. आणि त्यांनी जे काही आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श निर्माण केलेला आहे त्याच रस्त्याने आपण सगळ्यांनी पुढं वाटचाल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण पुढचं यश संपादन करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही सातत्याने त्यांचं स्मरण करून त्यांचा जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास हा डोळ्यासमोर आणून निर्णय घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. ही पण बाब आपण या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी. आणि अतिशय तिथं आपल्या या सगळ्या माळेगाव संकुलाला, माळेगाव साखर कारखान्याला ज्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळं आणि आपलं जिथं जिथं कार्यक्रम चाललेला आहे त्या बाबतीमध्ये आपल्या शिवतीर्थ मंगल कार्यालय आणि हा सगळा परिसर त्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारची आपली शोभा इथली मांडलेली आहे. आणि त्याचा रास्त अभिमान माझ्या तमाम शेतकरी बांधवांना आहे, माझ्या कामगारांना आहे, आमच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे. ही पण गोष्ट तुम्ही त्या निमित्तानं लक्षामध्ये घेतली पाहिजे. आज माझ्याकडे मगाशी बरेच लोक काही लोकांची विचार देत होते, निवेदन देत होते, ते मी वाचत होतो. आणि त्यावेळेस केशवरावांचं भाषण चाललेलं होतं. थोडंसं मला म्हणावं तसं ऐकायला येत नव्हतं, परंतु ते माहिती देण्याचा प्रयत्न करत होते. 24-25 वेळ संघा हा नुकताच आपला सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये पूर्ण पार पडलेला आहे.
11,21,000 मेट्रिक टनांचं गाळप त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. 11,95 रिकव्हरी आणि 11,98 क्विंटल साखर. कारण आपण त्यावेळेस ज्यूस क्विंटलवर केलं, आपण बिये क्विंटलवर केलं, त्याच्यामुळं साहजिकच आपण त्याच्यातली काही साखर हे इथेनॉल आणि त्या निमित्तानं वापरलेली आहे, ही पण बाब आपण ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आज भाव देत असताना खूप काही चर्चा ही बारामतीच्या मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये होती. एकदा कारखाना सुरू झाले त्यावेळेस आम्ही चीफ अकाउंटंटला घेऊन बसलो सोमेश्वर मालेगाव. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं, पुरुषोत्तम दादा तुम्ही आणि केशवराव तुम्ही पण साक्षीदार असल्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर होता. त्यावेळेस आपल्याला असणाऱ्या पैसे जे उपलब्ध झालेले होते त्याच्यात 2800च्या पुढे आपण जाऊ शकत नव्हतो. पहिला ऍडव्हान्स. मित्रांनो, मी अर्थ खात्याचा मंत्री म्हणून 11 अर्थसंकल्प सादर केले होते. मला थोडीशी तरी अक्कल आहे, मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो. आणि त्या निमित्तानं तुम्ही प्रमुख असलं किंवा मी सभासद असलो तर मला वाटतच असतं मला जास्तीत जास्त चेअरमन दिलं पाहिजे, संचालक बोर्डाने जास्तीत जास्त दिलं पाहिजे. मी सभागृहात रिप्लाय देताना पण सांगितलं सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. इथं बसल्यानंतर किती लोकांना वाटत नाही की माझं आता आहे त्याच्यापेक्षा माझं जास्त असावं, पण का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून. त्याच्यामुळे आहे त्याच्यात आपण आपला संसार कसा चालवता, आपला प्रपंच कसा चालवता, आपल्या मुलाबाळांना कसं दर्जेदार शिक्षण देता, त्यांची लग्न कार्य करता, ते साधारण आपला एकंदरीत असणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून करता. तुम्ही जसं कुटुंबाचा विचार करता तसंही दोघं माळेगाव सोमेश्वर साखर कारखान्याच्या परिसरातल्या सभासदांचा विचार करतात. आणि मी राज्यातल्या 13 कोटी जनतेचा विचार करतो. देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात, एकनाथरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात. मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली. आज तारीख आहे 28. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. कारण 7,20,000 कोटीचा 20,000 नाही 7,20,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी. वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो. आम्ही म्हणजे तो सरकार. आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि बाकीचे पण कामं 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी. आणि हे 65,000 म्हणजे 4.25 थोडे कमी 4,15,000 कोटी तर ह्याच्यातच गेले. राहिलेल्यामध्ये मला शाळा, त्याला पुस्तकं, वह्या, त्यांना युनिफॉर्म, त्यांचे हॉस्टेल, त्यांचा बाकीचा खर्च, इतर अनेक प्रकारचे खर्च असतात. तुमचे रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मला काल मी कोल्हापूरला होतो, तिथेही मला लवकर सांगा, लोक पैसे भरायला वाट बघत बसले. आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही.
त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. मी मात्र एक केलं, जे पीक कर्जाच्या करता 0% व्याज करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास 1000 ते 1200 कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास आउट केलेली आहे. मी म्हणजे मी एकटा माझ्यावर नाही, मी देवेंद्रजींनी एकटाच राहून, नाहीतर तुम्हाला वाटायचं हे काय मी करत चाललेला आहे. आम्ही तिघांनी मिळून ते केलेलं आहे. आता हे सगळं करत असताना ज्यांचं दूध जात आहे त्या दुधाचे पण पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत. बहुतेक दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेलं असेल. जमा झालेलं नसेल, चेअरमन जमा झाले हा 40 दिवसातच 7 रुपयांनी पैसे जमा केलेले आहेत. अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईल. मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेला आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू. त्याच्याही बद्दल किंमत शंका मनामध्ये माझ्या शेतकरी बांधवांनी, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी, माझ्या मायबाऊंनी करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो. मित्रांनो, एकंदरीतच आपण जे काही भाव दिला 23-24 मध्ये 3411 दिला, 24-25 मध्ये 3636 दिला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीला देखील आपण अनुदान दिलं. काल मी बऱ्याच दिवसांनी आंबोलीला गेलो होतो. मला माहित नाही पण टीव्हीला दाखवलं असं मला काही लोकांनी सांगितलं. मी का गेलो, आपल्याकडं पाडेगावला, आंबोलीला आणि कोईमतूरला ऊसाच्या व्हरायटी त्या तिथं नवीन बनवल्या जातात. मी काल बघितलं बारामतीकरांनो, तिथं जवळपास काही शेकड्यामध्ये व्हरायटी होत्या आणि त्याच्यावर संशोधन रिसर्च केला जातो. सायंटिस्ट तिथं आहे. तिथलं वातावरण कोईमतूरच्या धर्तीवर आहे म्हणून तिथं आपण त्या आंबोलीच्या तिथं ती जागा घेतलेली आहे आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची. एका ठिकाणी 27 आहे, एका ठिकाणी 7.5 एकर आहे. तिथले काही प्रश्न होते, तिथं जे काही काम चाललेलं आहे त्यांना काही अडचणी येत काय ह्या समजून घेणं माझं कर्तव्य होतं आणि त्या हा मार्ग कशा पद्धतीनं काढून त्याचा उल्लेख मला वाटतं केशवरावनी आपल्या भाषणामध्ये केला. तुम्ही कृषी 2025 बघितलंय. यंदा कृषी विज्ञान केंद्र बारामती त्यांनी पुढाकार घेऊन पण त्याच्यामध्ये सन्माननीय प्रतापराव पवार असतील, नलवडेजी असतील, राजेंद्र पवारजी असतील, या सगळ्यांनी ही जी नवीन टेक्नॉलॉजी जगाने मान्य केलेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, ही आता सगळ्या क्षेत्रामध्ये येणार आहे. त्याशिवाय जगाला पर्याय नाही. त्यांच्या पत्रकारितेमध्ये पण येणार आहे. असा कुठलाच घटक राहणार नाही की जिथं एआयचा वापर केला जात नाही, असं माझं मत आहे. मी अनेकांशी बोललेलो आहे. त्या गोष्टीचा विचारपूर्वक आम्ही बसून निर्णय घेतला आणि यंदा मी अर्थसंकल्पात एआय करता 500 कोटी रुपयाची तरतूद केली. त्यामध्ये कमी पडले तर 30 जूनला पुढचं पुरवणी मागणी आहे. 3 जून, त्याच्यानंतर डिसेंबर आणि त्याच्यानंतर शेवटचा पुन्हा असतं. त्यावेळेस मी निश्चितपणे तिथं मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढली. आपले माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत. मी परवाच माझ्या चेंबरला या सगळ्या अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची आणि त्या क्षेत्रातल्या मान्यवरांची बैठक घेतलेली होती. मी त्याच्यामध्ये लवकरच तुम्हाला आपल्या पुण्यामध्ये स्वतः आम्ही पुढाकार घेऊन कृषी क्षेत्रात राज्य सरकारनं ऍग्री
हॅकॅथॉन ॲग्री हॅकॅथॉन हे नवं पाऊल उचललेलं आहे. त्याचा शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला AI शॉर्ट फॉर्म म्हणतात सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून राज्यातलं युवा संशोधक स्टार्टअप्स कृषी तज्ञ शेतकरी बांधव एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती संबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न आपण खासगी क्षेत्रातील तज्ञांच्या संस्थांच्या मदतीनं राज्य शासन स्तरावर करण्यात येणार आहे. आणि या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, त्यांचा खतावरचा खर्च पाण्यावरचा खर्च कसा कमी होईल, त्यासाठी कृषी हॅकॅथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे नवकल्पक संशोधकांना संधी मिळणार आहे. आणि साधारण या सगळ्या गोष्टी उद्याच्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच संपवण्याचा माझा आणि माझ्या सगळ्या अधिकारी आणि माझ्या टीमचा प्रयत्न आहे. मी 2 दिवसापूर्वीच विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये कृषी आयुक्त, कृषी सचिव, त्याच्या संदर्भामध्ये पोखराचे अधिकारी, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री, माजी कृषी सचिव डवळेंना पण बोललेलं होतं, विद्यापीठाचे काही लोक बोललेले होते. या प्रकारे आपण काम करतो. तुम्ही 5 वर्षाच्या करता आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्या जबाबदारीचं भान घेऊन आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. वेळपट्टी तर मी शिवराजसिंह चव्हाण केंद्रीय कृषी मंत्र्यांची पण आम्ही देवेंद्रजी एकनाथराव मदत घेऊ. तिथं अजून केंद्रात कुठल्या वरिष्ठांशी बोलायचं असेल तरी आम्ही बोलू, कारण केंद्राची पण तीच लाईन आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांना AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मार्फत स्मार्ट शेती, हवामान अंदाज, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान यासारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचे उपयोग करून अधिक उत्पन्न मिळवता येणार आहे. ऊस लागवडीसाठी पाण्याचं व्यवस्थापन, सेंद्रिय खताचा योग्य वापर, कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर यावर संशोधन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादन क्षम बनवण्याचा आमचा मानस आहे. हे आपल्याला स्पष्ट सांगतो. या उपक्रमाचा फायदा माळेगावनी, सोमेश्वरनी सगळ्या कारखान्यांनी घेतला पाहिजे. त्यामध्ये फक्त ऊस नाही, हे आम्ही सोयाबीन करता, कापसा करता, केळी करता, फळबागांच्या करता जी काही पिकं आपण शेतकरी घेतो त्या अनेक पिकांच्या करता हे तंत्रज्ञान आपण वापरण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात माझा ऊस उत्पादक शेतकरी जमलेला आहे आणि त्याच्यावर त्यांचा प्रपंच आणि सगळे संसार अवलंबून असतात. म्हणून मी थोडंसं ऊसाच्या बद्दलचं त्या गोष्टी मी सांगतो. आम्ही एवढ्यावर थांबलो नाही. मध्ये मोलॅसिसवरचा GST हा पण GST काउन्सिलचा मी मेंबर आहे. प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री तो तिथला मेंबर असतो. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्याच्या प्रमुख असतात. आणि त्याच्यात मागं मोलॅसिसवर 28% जो कर होता तो आता 5% कमी करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यामुळं त्यांनी तो मान्य केलेला आहे. या निर्णयाचा फायदा अप्रत्यक्षरित्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्याकडून वेगवेगळे त्यांचे जे पैसे असतात ते लवकर मिळतील. मित्रांनो, आता जे काही पैसे देत असताना काही जण म्हणाले अजित पवारांच्या ताब्यात दुसरेही कारखाने म्हणून अजित पवारांनी 2800 रुपये पेमेंट करायला भाग पाडलं. त्यांना विचारा, मी ज्यावेळेस पुरुषोत्तम दादा येतात त्यावेळेस फक्त सोमेश्वर कारखान्याजवळ माळेगावचा काय निघाला, साखरवाडीचा काय निघाला आणि इतरांचा काय निघाला हे आम्ही अजिबात डोक्यात घेतोय. आपला जास्तीत जास्त भाव हा आपल्यावर कर्जाचा बोजा न करता कसा निघेल हा प्रयत्न आमचा असतो आणि प्रत्येक वेळेस मी तो पार पाडते. माझ्या तर कितीतरी आमच्या नेतृत्वाखाली कारखाने चालतात. काही काही कारखाने कसे चालतात तुम्हाला माहिती.
आज छत्रपतीला माझा जातो तिथं भाव काय मिळतो तुम्ही बघा. बसता बसलाय समोर. ही वस्तुस्थिती आहे. मला वाटत नाही का माझा तिथं 4,000 टन जातो मला तिथं भाव मिळावा. त्यांच्या अडचणी होत्या त्या वेगळ्या पद्धतीनं वन टाइम सेटलमेंट वगैरे करून मार्ग काढला. पण मित्रांनो तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, संस्था कायम राहणार. आणि मी आपल्याला सांगतो जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत संस्थेला एवढा देखील चुकीचा कमी राहतो. हा माझा शब्द आहे. मला नाही जमेल त्यावेळेस सभा घेईल आणि सांगेल आता मला जमत नाही. आताही काही लोकांनी मला निवेदन दिले, दादा मी 5-5, 6-6 वेळा निवेदन देतो, आम्हाला का मिळत आमच्याला मिळतं, तमच्याला मिळतं, तमच्याला मिळतं. त्या मर्यादा तर मला नको केलंय. आणि तरी अजून हा फायदा 100 वेळा सांगितलं, एक तर पुढारपण करा किंवा कॉन्ट्रॅक्टर बघा. तुम्ही पुढारी बसता माझ्याकडनं कामं घेणार, कामाचा दर्जा नाही राहिला तर तिथं पुन्हा मी अडचणीत येणार. लोक म्हणणार अजितला दिसत नाही का? आदित्य तावडेबद्दल बोलतात. आदित्य तावडे काय पुढारी नाहीये. ती देशमुख ते काय पुढारी नाहीये. तो कबीर तो काय पुढारी आहे. तो बळेला आपला कॉलेज बांधलं किंवा आयुर्वेदिक कॉलेज बांधलं, जाऊन बघा काम कसं केलं. मी 2500-1500 करोड रुपये दिलेलो, अजूनही काम नाही. मी गजानन पाटलांना सांगितले आणि आता आम्ही निर्णय घेतो 10 लाखाचं काम तर काढणारच नाही. 10 लाखाचं काम काढलं की त्याला टेंडर नसतं, काही नसतं, कुठं पाट्या टाकतात, टाकल्या तर टाकल्या पाहिजे नाही लावला तिथं. ही पद्धत आणि पुन्हा लोक दादाला दिसत नाही काय काय दादाला पाठीमागून येते. माझी एवढी स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामुळे इथं आता पुढारी पण बसले तर तुम्ही पण आहे. ज्याला त्या ठिकाणी आता मला वाटतं अनिलच्या मुलाचा सत्कार केला, तो इंजिनियर झाला. अनिल मला वाटतं क्रीडा खात्यामध्ये नोकरी करतो आणि त्याचा मुलगा पुढार पण नाही करत, तो कॉन्ट्रॅक्ट करत. या पद्धतीनं मी एकेकाला सगळं वाचूनच दाखवलं असतं. मी तुमची विकासाची कामं करण्याच्या करता निवडून गेलो. तुमच्या विकासामध्ये मी कुठं कमी पडलो जा विचारा. 100 दिवस झाले राज्यात असा कुठला तालुका आहे 100 दिवसाच्या 1000 कोटी रुपये बारामती करता मंजूर केले. दरम्यान शिवसेनेला बंद पाईपलाईन करता 450 कोटी रुपये, 460 कोटी रुपये. आणि तुमच्या असं पशुवैद्यकीय आपलं कॉलेज त्याच्याकरता जवळपास 560 कोटी रुपये झाले का 1000 कोटी रुपये कधी झालं होतं का याच्या आधी? म्हणजे आज ही सगळी परिस्थिती असताना आणि तुम्ही वाचलं असेल मी जे निर्णय घेतो ते काय मी बाकीच्यांचं सारखं कुठं गेलं भेटायला फोटो काढायचा, पुण्याला नमस्कार फोटोला गेला की तिथं फोटो काढायचा आणि ते सगळीकडे दाखवायचे. फोटो काढून प्रश्न सुटत नाही. तिथं बसून काम करावं लागतं, कष्ट करावं लागतात. प्रशासनावर दरारा असावा लागतो आणि आपण जे काम सांगतो त्या कामाचं ज्ञान सांगणाऱ्याला असावं लागतं, तेव्हा काम होतं. नाही तर अधिकारी तेव्हाच आम्हाला कुठं उठलं. त्यामध्ये नेहमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सांगायचे की त्या एखादा कागद दिला तर त्या कागदाचा माणूस बघायचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आमचे अधिकारी तर नकारात्मक घटना वाजवतात, ते त्यांचं काम आहे. आपल्याला ते काम कसं नियमात बसवायचं हे आपलं काम आहे आणि त्या पद्धतीनं आपण करतो. आता करागिरा आज माळेगावकरांनो महाराष्ट्रामध्ये एवढे सगळेजण कॅपॅसिटी वाढवतात. काल मी कल्लाप्पा दादा आवड्यांच्याकडे होतो, त्यांचं वय वर्ष 93 का 95 झालं. काम मला बक्षीस वितरणाला मी गेलो होतो कोकोच्या. तिथं प्रकाश आवाडे पण होते आणि त्यांचा मुलगा राहुल आवाडे पण होता, तो आता आमदार झाला तिथं. त्यांचाही कारखाना 12 सगळ्यात मोठ्या कारखान्यात
2 टँडरमध्ये आणि सगळ्यांनी कारखान्याची कॅपॅसिटी वाढवली. मित्रांनो, काल अजिंक्य दादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आमचे बांधकाम मंत्री, मी 11 साडे11ला एअरपोर्टला आलो कोल्हापूर. तिथं एअरपोर्टला थांबलो होते. तर काय झालं राजे, काय थांबला? म्हणजे माझ्या कारखान्याची विस्तार वाढ करायची आहे, माझे हेही काम आहे आणि एक्झिक्युटिव्हकडनं माझा प्रस्ताव 31 तारखेच्या आत केला पाहिजे. म्हणजे हे सगळेजण आता कॅपॅसिटी वाढवतात. आपल्याला माळेगावात सोमेश्वरच्या कार्यक्षेत्राला मर्यादा आहे. त्याच्याकरता आपल्याला जनाई सिंचाई बंद पाईपलाईन मधलं पाणी गेल्याशिवाय आपल्याला दरा दिला उपसा सिंचन योजनेचा मी मागं इलेक्शनच्या आधी सांगितलेलं होतं. त्याच्या संदर्भातला सर्वे आणि बाकीच्या गोष्टीला पैसे दिले. ते काम त्या ठिकाणी सुरू झालंय. माझी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. मी त्याचा पाठपुरावा करतोय. कुबलला ते सांगितलेलं आहे. मधला टापू हा आपण ओरिता खाली त्या ठिकाणी आणतोय, पाणी उपलब्ध करून देतोय. काही 1,000 कोटी रुपयाचं ते काम आहे. काय 1,000 कोटी रुपये? कुठला आमदार त्या ठिकाणी 1,000 कोटीचं काम एका पद्धतीनं मंजूर करून देऊ शकतो? हे का करतोय? कारण उद्या सोमेश्वर आणि नायगावला ऊस कमी पडणार आहे. यांनी यांचे घास वाढवलेले. उद्याच्याला त्याच्यामध्ये ऊसच घालावं लागेल, दुसरं घालून काय निघणार नाही. त्याच्याकरता आपल्याला आहे त्या पाण्याचा ट्रान्सफरचा वापर करावा लागेल, बचत करावी लागेल. मी काही त्या ठिकाणी आणलं की लगेच सांगतो आमच्या विहिरीचं काय, लाईनिंग केलं आमचं काय, त्या खालच्याचं वाटोळं झालं तरी चालेल, आमचं काय. याबद्दल एक राज्य सरकारने धोरण घेतलं. इथून पुढे धरणांची कामं सगळी त्यावर न करता बंद पाईपलाईन बंद. आपल्या जुने म्हणून ठीक आहे, परंतु एवढं पाण्याचं वेस्टेज होतं की काय कृत्य केलं ते सांगत नाही. कारण हे टिकीटाने दाखवतात महाराष्ट्राला दादा असं बोलला, मला त्याचा दुसरीकडे त्रास होतो. पण याही वर्षी तुमचा कॅनॉल जून पर्यंत बंद केला जाणार नाही. आता लगेच केशवराव दादा कॅनॉल जून पर्यंत बंद होणार नाही, परंतु कॅनॉलच्या शेजारी पोटाचं कनेक्शन बंद केलंय. आता ते कनेक्शन जर काही काळाकरता बंद नाही केलं तर त्या दत्ता मामा बर्डीने काय करावं? कोणी आता नको करावं? तिथे काय माणसं आहे का नाही? त्यांचंही काय हक्काचं पाणी आहे का नाही? त्यांनाही केलं पाहिजे काही काळाकरता. आणि जे ब्लॉकची भरली आहे त्यांना किती दिवशी पाणी मिळतो? ब्लॉकची 40व्या दिवशी. इतर 50 साफ पडायला लागली. म्हणजे ही परिस्थिती आहे. त्याकरता AI, त्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याशिवाय आपल्या भागात तर कनेक्ट वाढणार नाही, पाण्याची बचत होणार नाही. त्याकरता नवीन टेक्नॉलॉजी ऑलरेडी आपल्याकडे आणलेली आहे, ती आपल्या परिसरामध्ये आहे. त्याचा फायदा आता हुआ. त्याकरता राज्य सरकारची जी काही मदत लागेल, कृषी विभागाची जी काही मदत लागेल, ती तुम्हाला करून देण्याची जबाबदारी आमची. त्याच्यात आम्ही कुठं तर सुबरपण कमी पडणार नाही. पण आपल्याला यंदाचा तर सीझन किती पहिले चालला बघा, नाहीतर आपले सीझन एप्रिल पर्यंत त्या ठिकाणी चालायचे. यंदा आता कुठं साखरेचे भाव 37-38 पर्यंत गेलेले, त्याचाही फायदा आपण त्या ठिकाणी करून घेतोय. आज आता त्यावेळेस आपल्याकडं जेवढे पैसे उपलब्ध होते म्हणून 2800 दिले. त्याच्यानंतर पैसे उपलब्ध झाल्यावर पुरुषोत्तम दादांनी 30 तारखेच्या
373 रुपये दिले, बरोबर. असे 3173 दिले. त्याच्यामध्ये केशवरावनी त्या बाबतीमध्ये आपल्याला 3411 रुपये दिले. सॉरी, 23-24 ला 3411 होता, 25-26 ला 3611 होता. चुकून मी ते वाचलं, गैरसमज करून घेऊ नका. आता देत असताना तुम्हाला 3132 रुपये दिले. होडकी जून मध्ये होडकी 200 रुपये मिळेल माळेगाव कारखान्यात. आणि नंतर दिवाळीचं सगळा हिशोब करून जे काही जास्तीत जास्त देता येईल ते त्या ठिकाणी दिवाळीत दिलं जाईल. अशा पद्धतीनं तुम्हाला पण जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल त्या पद्धतीचं आपलं नियोजन त्या बाबतीतलं आहे. त्याची नोंद माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातल्या ऊस उत्पादक सभासदांनी घ्यावी. याच्यामध्ये काही जण बसून काही आता कुणी पण हे असं चाललंय, काही येतात संचालक बोर्डाला भेटायला. आम्हाला भेटायचं, कशाला भेटायचं? भाव जास्तीचा मिळाला पाहिजे. अरे भाव जास्तीचा मिळायला पैसे पाहिजेत ना, नुसतं भेटून होणार आहे का? काही गरज नाही, ओळख नाही. आपलं यायचं आणि दाखवायचं, बघा आपण जाऊन शेतकऱ्यांच्या करता काही करतोय. मित्रांनो, आम्ही ज्या बारकावे हे राज्यातले लक्षामध्ये घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. मी आता साखरवाडीच्या मालकाला फोन केला नव्हता, मला तर करोडच्या मुलाचं काहीतरी काम होतं, मला वाटतं आपल्या लग्न केलं होतं. तर त्यांनी 3100 दिलं ना, 3100. ते म्हणजे दादा माझं पाहिजे, मी 3100च्या वर 1 रुपया देऊ शकत नाही. 3100च्या वर 1 रुपया देऊ शकत नाही. काल पण मी कोल्हापूर, त्याच्या आधी सातारा, वेगवेगळ्या भागामध्ये मी फिरत असतो. सगळ्यांची अवस्था तशी जिकिरीची. काही तिथे मला मुख्यमंत्र्यांना आणि एकनाथरावांना काय पत्र द्यावं, मी नावं घेत नाही त्यांची. आम्हाला सॉफ्ट लोन द्या. तसं माझं 2% राज्य सरकारने, 2% केंद्र सरकारने आणि 2% मला वाटतं लाभार्थीचा तुम्ही लोकांनी विचार केलं होते एफआरपी देण्याकरता. तसे काही जर पैसे मागतात, त्यांना पैसे नाही एफआरपी द्यायला, पैसेच नाही. बँका म्हणतात साखरेचा जो चाललाय त्याच्या 85% रक्कम आम्ही तुम्हाला देऊ, त्याच्यात त्यांचं भागत नाही. बरं, कोटी वाहतूक वाढलेली, कामगारांचा त्या ठिकाणी दर 3 महिन्यांनी महागाई वाढतात आणि बाकीच्या गोष्टी वाढतात, त्या द्याव्याच लागतात. कारण कामगार पण आपला. आताही मी आल्यानंतर कामगारांनी एक निवेदन मला त्या ठिकाणी दिलेलंच आहे की दादा आमच्याकडे पण लक्ष द्या. शेवटी आपल्याला सभासदांचा, कामगारांचा, सगळ्यांचाच विचार करून निर्णय घ्यावा लागतो. ही बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. हो का, इथंच आहे त्रिपक्षीय समितीवर साखर कामगारांना पगारवाढ मिळणे बाबत. आता त्याच्यात मी प्रोसिडिंग बघितलं, त्या प्रोसिडिंग मध्ये 17 कारखान्यांनी त्याला प्रतिसाद दिला साखर संघाचा. फक्त माळेगाव कारखान्यांनी सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्या त्रिपक्षीय कराराच्या बाबतीमध्ये कामगारांच्या वाढीचा, तो कागद दिलवा मगाशी मी तारखांनी हे केलं होतं. तर त्याच्यामध्ये क्लिअर आणि कुशाल काही जण सांगतात माळेगाव कारखान्याने त्रिपक्षीय कराराला विरोध केला. प्रोसिडिंग काय सांगतो केशवराव, प्रोसिडिंग कुठेच आहे? अहो मगाशी मी गाडी बघितलेलं प्रोसिडिंग काय मला बघा. हे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ ही विषय पत्रिका ठेवली आणि याच्यामध्ये हा विषय मागील 3 त्रिपक्षीय करारानंतर वाढत पुढील प्रमाणे 30 नोव्हेंबर 2011 18% वाढ, 4 जुलै 2016 15% वाढ, 4 ऑक्टोबर 2021 12% वाढ, मागील 3 कराराची सरासरी वेतनवाढ 15%. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं
त्याच्यात कामगार संघटनांची मागणी केलेली होती, ती मागणी इथं आहे. आणि या संदर्भात साखर कारखाना संघाने अमक्या नंबरने फेब्रुवारी 17 मला वाटतं 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती 17ला 25 रोजीच्या पत्राद्वारे राज्यातील गाळप घेतलेल्या सरकारी साखर कारखान्यांकडून कारखान्यांना किती टक्के वेतन वाढ देणे शक्य आहे याबाबत लेखी अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यानुसार गाळप घेतलेल्या 107 सरकारी साखर कारखान्यांपैकी फक्त 19 कारखान्यांनी माहिती पाठवली. त्यामध्ये 17 कारखान्यांनी 19 पैकी किती टक्के वेतन वाढ द्यावी याबाबत अभिप्राय दिलेला नाही. मात्र माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड पुणे कारखान्याने त्रिपक्षीय समितीचा निर्णय मान्य असल्याचे कळवले व रेणा सहकारी साखर कारखाना दिलीपराव देशमुखांचा लातूरचा या कारखान्याने कारखान्यात येणाऱ्या आवश्यक परिस्थितीचा विचार करून वाढ करा. म्हणजे त्यांचं म्हणणं आमच्याकडे पाणी वगैरेचे दुर्भिक्ष आहे त्या सगळ्याचा नैसर्गिक संकटाचा विचार करून आमच्या वाढीचा विचार करा हे कळवलेलं. म्हणजे एकट्या माळेगावनी सांगितलेलं की त्रिपक्षीय करा, ज्या पद्धतीनं निर्णय म्हणजे घेतला जाईल तो द्यायला आम्ही तयार. तरी माळेगावची पद्धत काय होतं, मला पण अनेक सहकारी मित्र फोन करून सांगतात, दादा आमच्याची सभा झाली असं बोलले, दादा टप्प्याची सभा झाली असं बोलले, दादा त्यांनी तिथं बाहेर आंदोलन केलं, त्यांनी अमकं केलं. ठीक आहे ना, प्रत्येकाचा काळ असतो. माळेगाव सहकारी साखर कारखाना सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत होता. ही काळ्या दगडावरची पाणी वेगळी तिने नाकारच असतं. तेव्हा हिरेमठ काका असतील, चंद्रराव असतील, त्याच्यामध्ये जाधवराव असतील, त्याच्यामध्ये अनेक दिग्गज मान्यवर माधवराव पाटील कावळे असतील, अशा अनेकांनी वेगवेगळ्या काळामध्ये मला वाटतं मंगेशचे वडील पण एक वर्ष होती काही आजोबा सुपूर्वी मंगेशचे वडील म्हणलं आजोबा या सगळे मान्यवर त्या ठिकाणी चेअरमन झाले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होते. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. आज आता मी राज्यामध्ये काम करतो. पूर्वी साहेब आणि बाकीचे सगळे बघत होते इतर माध्यम. आता आम्ही एकनाथराव देवेंद्रचे आम्ही बघतो. तसं कारखान्याच्या संदर्भामध्ये आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. आम्ही पण हा कारखान्याचा विचारपूर्वक त्या सगळ्या गोष्टी करतो. एकदा असं सोमेश्वर कारखाना अडचणीत आला असताना आम्ही आमचं सर्वस्व तिथं पाण्याला लावलं आणि पूर्व खेळी तिथं ती पुन्हा बसवली. तिथं कुठली अडचण ही येऊन गेलेली नाहीये. आज मी तुम्हाला यादी जर वाचली तर ते कारखाने आणि तिथे सभासदांना वाईट वाटेल. अहो, इतक्या कारखान्याची यादी माझ्याकडे ECDC मधला पैसे द्या, आमचे प्रस्ताव अमित शहा साहेबांच्याकडे पाठवा, त्याशिवाय आम्ही टिकाऊ धरू शकत नाही आणि कारखाना चालू शकत नाही. ही गोष्ट आपल्या सोमेश्वर माळेगावच्या बाबतीमध्ये नाही. हे आपले 2 साखर कारखाने आपल्या बारामती तालुक्यातले त्या संदर्भामध्ये काही संचालक बोर्डाला तुम्ही निवडून देत असताना काही संचालकांनी काही किरकोळ गोष्टीमध्ये भरती किंवा आणखी काही गोष्टी चुका केल्या असतील नसतील, मी त्याचं समर्थन करत नाही, ते मला मान्यही नाही. मी PDCC बँकेत पण अलीकडे राजीनामा दिला कारण मला तिथं वेळ देता येत नाही आणि त्याच्यामध्ये आता दत्तोबा संभाजी आणि रणजित तिघं जनतेचं प्रतिनिधित्व आपलं करतात. पण मी देसाईला वरच्यावर विचारत असतो, CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कसं चाललंय, बोर्ड नीट काम करताय का, बोर्ड खास माप मागताय का, त्याचे काही आन्सर आहे का? कारण की आपल्या 13 तालुक्या आणि थोडी शहराची वैभव आहे. तुम्ही जिल्हा मध्यवर्ती सरकारी काय त्याला कुठलाही धक्का लागता कामा नये.
आणि हे असताना त्याच पद्धतीनं माळेगाव सोमेश्वरचं आपल्या इथं आता वेगवेगळे प्रोजेक्टच्या बद्दलच्या काही गोष्टी आहेत. आपल्या इथं एकंदरीत नदीच्या खराब पाण्याचा प्रश्न आहे. नदीच्या खराब पाण्याला काही एकच जबाबदार आहे. अनेकांनी इथलं नेतृत्व केलेलं आहे. त्यामध्ये मी तर सतत सांगतो, विचार आहे लोकांना की 10-15 रुपये 20 रुपये भाव कमी दिला तरी चालेल, एसटीपी बसला सांगतो की नाही. जेवढं तुमचं पाणी कारखान्यात निघतंय ते सिवेज ट्रीटमेंट प्लांट बसून ते योग्यतेचं म्हणजे पिकाच्या योग्यतेचं करून सोडा. त्याच्या संदर्भामध्ये मागं मी सांगितलं, तुम्ही म्हणाल की तू सांगितलं होतं ना नीट करून, नीट करायला वेळ लागणार नाही, पण नीट केल्यानंतर एवढे कारखाने बंद पडतील. परत माझ्या नावाने ओरडायचं नाही, कारण नीट करायला सांगितलं नाही तर कारखानाच बंद केलं. कारण पोल्युशन बोर्ड सगळ्याला नोटिसा काढतात, कारण ते स्लॉटर हाऊस पण आहे तिकडे, काहीतरी 1-2 दुधाचे प्रकल्प पण आहेत, पण त्याच्यात माळेगाव कारखाना पण येणार आहे, सोमेश्वर कारखाना पण येणार आहे, आणि सोमेश्वरच्या पलीकडच्या पॉलिकेट ते पण आहे. डॉक्टर हाऊस दादाजीराव कत्तल खाला त्याचा पण येणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यात एकदा टीम आली ना, टीमला काय आता भाषण झालं की फोन करून ती बोलली, पण हे सगळं डिस्टरी पण बंद पडेल. 200 रुपये भाव कसा घेणार आहे कोळशीचा. मी आता एक विचारलं पुढे काय सांगितलं तुम्ही की ज्यावेळेस डिस्टरीचे पैसे येतील इथे लॉन्चचे त्यावेळेस भाव बनला आपला ज्यूसला. तुम्ही नीट लक्षात घ्या ना, दुरुस्त झालं पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला. आंदोलन करणारा काय नाही, कुठेही जर आंदोलन करता येतात, परंतु त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण टोकाची भूमिका घेतली तर कुठल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम होणार आहे याचाही भाग आपण ठेवलं पाहिजे. पुन्हा तुम्ही मला बोलताय त्याला अक्कल नव्हती का. आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही पुन्हा मला वाटतं ठाकरे कोणतं बोला ठाकरे ठाकरेंचं नाव का अविनाश ठाकरे, अविनाश ठाकरेचे पूर्वी प्रवीण तराणे होते ते आता सहकारला आले. दुसरी गोष्ट माळेगावकरांनो, सहकार खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्याच्यावर ज्या काही परवानगी असतील, ज्या अडचणी असतील त्या मी जेवढं झटपट सोडू शकतो तेवढं तुम्ही दुसरं सोडू शकत नाही. काय एक्साईज माझ्याकडे डिस्टरी सगळ्या आमच्या माझ्या अंडर येतात, त्याच्यावर तिथल्या सगळ्या परवानग्या त्या माझ्या हातामध्ये आहेत. भोजन हे आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे, पण मी पण 10 वर्ष ऊर्जा खातं सांभाळलेलं तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्याच्यावर त्या कारखान्याशी संबंधित असणारी आणि हे सरकार 5 वर्ष टिकणार आहे. आता फक्त 100 दिवस झाले. उद्या पीडीसीसी बँक असेल, राज्य सहकारी बँक असेल, या सगळ्या सहकार्याच्या अंडर येतात. आज आम्ही काही काही मदत करतो का करतो की त्याच्यातलं मार्ग काढता येतो. आणि त्यामुळं आता जरी कुणी काही त्यांच्या परीनं त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करत असलं तरी देखील त्या संदर्भामध्ये तुम्ही शांत डोक्याने विचार करा. काही आमच्याचे संचालक कोण तसं वाटलंय का नाही मला माहिती नाही, परंतु काही सभासद मला सांगतात, कार्यकर्ते सांगतात, राव दादा ही बोलतच नाही.
आणि मी माझा 90चा स्वभाव किती बदलला आता लोक सांगत लागले आता नका बघून नंतर अधिकारी सांगायचे. आपल्याला संधी दिल्यानंतर तुम्ही केशवराव मालक 5 वर्ष तुम्हाला विश्वस्त म्हणून जनतेने निवडून दिले. मालक ही लोक आहेत किंवा बाहेर तुमचे घरातले परिवारातले जे काही येऊ शकले नाही ते लोक मालक. त्याच्यावर हे आपलं वैभव आहे. हे आपल्या प्रपंचाला आर्थिक मदत करणारी संस्था आहे. मी नेहमी सांगतो खासदार चुकीचा निवडून गेला तर विकास कामावर थोडा परिणाम होतो. 4 कामं कमी येतील. आमदार निवडून गेला तर डायरेक्ट तुमच्या प्रपंचाशी संबंध येत नाही. त्याच्यातलं तालुक्याचा सर्वांगीण विकासाला चीड बसेल. तीच गोष्ट जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, सरपंच. मात्र साखर कारखाना हा तुमच्या प्रपंचाशी जोडलेला आहे, तुमच्या आर्थिक नाडीशी जोडलेला आहे. त्याकरता तिथं शेवटी नेतृत्व कुणाचं याही गोष्टीला महत्व आहे. आज तुमच्या सगळ्यांच्यामुळं माळेगावचं नेतृत्व मी करतोय, सोमेश्वरचं नेतृत्व त्या ठिकाणी मी करतोय आणि त्याच्यामुळं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद पुतळ्याचं जे काही आपण नूतनीकरण करा म्हणा काही तिथलं काम केलंय त्यांच्या साक्षीनं सांगतो की मी कुठेही माळेगावच्या सभासदांना भावामध्ये अंतर पडू देणार नाही. कुठल्याही केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना त्याचा पुरेपूर लाभ हा माझ्या सोमेश्वर माळेगावला कसा मिळेल याकरता मी माझं सर्वस्व पणाला लावी. माझी मोदी साहेबांची पण ओळख आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल. माझी अमित शहाची पण ओळख आहे. हे आज प्रमुख देशातले नेते हे तरी मान्य आहे ना. आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी एकत्र आम्ही आहोत. त्या सगळ्याचा आपण साकल्याने त्या ठिकाणी विचार करा आणि आपल्या इकडे चाललेली विकासाची कामं असतील, आपल्याकडे पुढं मंजूर करायची विकासाची कामं असतील, आपल्यामध्ये आणखी काही महत्वाच्या बाबी आपल्याला करायच्या. आज माळेगाव जसं टाकतंय तसं आता माळेगाव बारावती तसं माळेगाव पंचायत नगरपंचायत तिथेही आपल्याला सुधारणा करायच्या. तिथेही काही करोड रुपये दिलेले, बाकीच्याही गावांना पैसे दिलेले, पुढेही आपल्याला द्यायचे. आणि माझं जे स्वप्न आहे, माझा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे करा निरामुसा सिंचन योजना, ते झाल्यानंतर तर एवढं काही बदल तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. त्यावेळेस असणारे माळेगावचे चेअरमन, सोमेश्वरचे चेअरमन त्यांना कुणालाही दुसरीकडे ऊस मागायला जावं लागणार. बरोबर. संपूर्ण ऊस आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मुबलक आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा त्या बाबतीमध्ये उपलब्ध होईल. पण त्याकरता तुम्ही एआयचा वापर जेही केला पाहिजे. सुंदरराव योगाते बाबूराव त्याशिवाय गत्यंतर नाही. विठ्ठलराव हे केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. त्याच्यामध्ये ही नवीन तुम्हाला सांगत नाही, ते झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे आणि त्याचे रिझल्ट मिळालेले आणि त्याच्यामुळं तुम्ही अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही. त्याच्याकरता अजून काही माझा प्रयत्न चाललेला आहे, त्याला काही पैसे लागतील. माळेगाव सोमेश्वरच्या परिसरामध्ये इथला सभासद दुसऱ्या कारखान्याला उचलायचं माळेगाव सोमेश्वर, त्याच्यावर ट्रायल पार्टी अग्रीमेंट करून एआयचा वापर करण्याकरता तुमच्याकडे आता 5-7 काय हजार भांडवल लागत असेल तर सूर्यकांतराव ते नसेल तर मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी काही केला ते पैसे उपलब्ध करून द्यायला लागेल.
त्याला सुटेबल व्याज लावायला लावी आणि आपलं टनेज वाढलं आपली काय बचत झाली खताची आणि पाण्याची, तर आपल्याला फक्त जास्त मिळणार नाही. त्याच्यावरती काही काही अडचण नाही. मी परवाच त्या गोष्टीचा विचार विद्याधर अलास्कर आम्ही बसलो असताना त्या ठिकाणी करतो. हे म्हणजे चित्र जे जे काही त्या सगळ्या गोष्टी राबवत असताना करता येते करी त्याकरता कधी महाविकासचं इलेक्शन लागेल. आता काही म्हणतात कोण सुप्रीम गेले, कोण काय म्हणताय, पण लागेल तेव्हा कधी आता नजीकच लागेल. त्यावेळेस मी पण तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार. माझ्या तुम्हाला उपयोग कसा होईल, की कारखानाही तुमचा चांगला चालू लागेल, भावही चांगला त्या ठिकाणी देईल. कुठं संचालक कोणाची लोक गडबड करत असतील, जसं परवा ते काहीतरी कुणाला ठराविक लोकांनाच वाढ दिली, ठराविक लोकांचेच पगारवाढ झाले, लगेच आमचे कामगार तिथे गेले, आता आम्ही उपोषण करणार, तो त्यांचा अधिकार आहे. मला ते कळल्यावर म्हणलं काही करू नका, सगळं थांबवलं. अजिबात कुठलं काही उद्देश नाही. त्याच्यामध्ये तुमच्याशी चर्चा करतो, मॅनेजमेंटशी चर्चा करतो आणि व्यवहार जे असतात ते करू. आपण काय बाहेरचे आहे का घाबरत नाही तुम्ही? लिहायला काय काळजी करू नका. त्यामध्ये इतर गट तुमचं केंद्रातलं काम असेल तरी आपल्याकडे होणार, तुमचं राज्य सरकारचं काम असेल आपल्याकडे होणार, सहकार खात्याचं काम आहे आपल्याकडे होणार. तसं इतरांचं नाही ना. या गोष्टीचा विचार करा. काही जण वेगवेगळ्या पुरंदर जगायचं निधी दिला ना. हा काही मुद्दे पुरंदर उचाला आपण आधी निधी दिला, त्याचं काम चाललंय. जगाई सिंचाईला आपण निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. निराकरा प्रस्तावित त्याला आपण निधी म्हणजे पुढच्या कामाला दिलेला आहे. साखर कारखान्याचा इन्कम टॅक्स हा फक्त आणि फक्त अमित शहाच्यामुळे माफ झाला, नाहीतर तुमचं काही खरं नव्हतं. खरं किती वर्ष झालं होतं? किती वर्ष? 20 वर्ष झालं. 20 वर्ष अनेक राज्यकर्त्यांनी काम केलं, नाही कुणाला करता आलं. केसेस चालल्या होत्या, पण आम्ही माहिती ते समजून घेतलं आणि म्हटलं असा मार्ग काढतो, सगळं माफ करतो. पुढं एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला तरी कर जर न काढता दिला तर त्यालाही इन्कम टॅक्स लावत नाही. आणि त्यामुळं आज कमिशनर माळेगाव जास्त भाव देतात, नाहीतर गेल्या वर्षी 150-200 रुपये टनाला इन्कम टॅक्स दिला असता. गेला हे तुम्हाला लक्षात कसं येतं? भावनिक होऊ नका, हा भावनिकचा प्रश्न नाही. मी कुणावर टीका करत नाही, पण काहीच्या काळात नाही झालं आणि ज्या काळात झालं ते सगळं पूर्णपणे क्लिअर करून टाकलं. पुढची पण अडचण सोडून दिलेली. शेतकऱ्यांचे हे करता तरतूद केलेली आहे. साखर निर्यातीचा मोठा निर्णय झाला. तुम्ही दोघांनी साखर निर्यात केली का? केली का नाही? ते करा, नाहीतर लवकरच साखरेचे भाव जास्त वाढले तर कदाचित पुढचं कॅन्सल करतील. पुन्हा अडचणीत द्या. हा बरोबर आहे. तेवढी साखर केल्यामुळं भाव वाढायला मदत करते. आणि त्याच्यामुळं जो साखरेचा भाव 3300 होता तो एकदम 3800ला पोहोचला. 500 रुपये पोत्याला वाढले. त्याचा परिणाम आपल्याला दिवाळीला दाखवतो. म्हणजे आता तर जेवढं शक्य होतं तेवढं दाखवलं जातं, पण बापूराव दिवाळीला पण दिवाळी आपण जोरात पाहिजे. आणि 200 रुपये कोणती मिळेल त्यावेळेस तुमच्या मशागती वगैरे घेऊन जाणार असतात ना पैसे, ते व्यवस्थितपणे झालं पाहिजे. या पद्धतीचं तत्वा नियोजन केलंय. ही गोष्ट तुम्ही सगळ्या सहकारी मित्रांनी या निमित्तानं
ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि माझ्या साखर कारखाना कामगार संघटनेला सांगतो की त्या त्रिपक्षीय समितीच्या संदर्भातला आम्ही लवकरच बाकीचे जरा चालढकल करतात, परंतु पुन्हा मी त्यांना सांगतो आणि ते लवकर कसं होईल त्याबद्दलचा प्रयत्न हा निश्चितपणे करण्याचं काम हे आपल्याकडनं होईल, त्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण सुरुवातीला बाळासाहेब भाऊंना संधी दिली, त्याच्यानंतर बाळासाहेब भाऊ म्हणजे आता मला थोडंसं मोकळं करा, नंतर आपण केशवरावना संधी दिली, अनेक मान्यवरांना आपण व्हाईस चेअरमन म्हणून त्या ठिकाणी संधी दिली. त्यांनी आपापल्या परीनं आपल्या साखर कारखान्याचा भाव चांगला देण्याचा प्रयत्न केला. आज आपल्यापेक्षा माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरचे 1 ते 1.5% जास्त रिकव्हरी आहे. 1 ते 1.5%. त्यांचे भाव 1% 450 जास्त पाहिजे आणि 1% 300-350 रुपये जास्त पाहिजे. तेवढी रिकव्हरी असती तर आपला भाव 4,000 गेला. 4,000 टोटल आहे. ते मला काल पण म्हणतो कसा भाव देतात, काय करता म्हणजे तपासा, काही चुकीचं करत असेल तर दाखवा. जे नियमाने असेल तेच होणार ना. कर्ज काढून भाव यांना देताच येणार नाही, कारण साखरयुक्त यांचा चेक करतात. MRP पेक्षा जास्त भाव माळेगाव किंवा सोमेश्वरच्या संचालक बोर्डाने केला तर CMची मदत देतात, साखरायुक्त त्यांची पीक लावतात, ते सगळे जमा खर्च पाहतात, साखरेचा स्टॉक किती आहे ते बघतात, इथेनॉलचा स्टॉक किती आहे ते बघतात, RSचा स्टॉक किती आहे ते बघतात आणि ते सगळं बघून तुमचा मोलॅसिसचा हेवी किंवा PAV त्याचा स्टॉक किती आहे त्या सगळ्याचं गणित लावून नंतर ते सही करतात. त्याच्यावर काही असं तसं निवडणूक आली म्हणून भाव काढला असं नाही. ही गोष्ट माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सुज्ञ समाजांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची विनंती या निमित्तानं राहणार आहे. इतर बऱ्याच बाबी बोलण्यासारख्या, परंतु मलाही पुढं बरीच कामं आहे. काही निवेदन दिलेली आहे. जी निवेदनं खूप जणांना वाटतं की अजित पवार आता साध्याचा उपमुख्यमंत्री झाला, पोलीस खात्याची बदली झाली पाहिजे, आमच्याची बदली झाली पाहिजे. बाबांनो, बदल्याला मर्यादा, सगळ्यात मध्या होणार नाही. कुणावर अन्याय झालेला असेल तो दूर करण्याच्या करता मी माझा सर्वस्व पडायला लागला. शक्य असेल तेवढं करीन. मी आताच तुम्हाला सांगतो, GSTची बदली मी कुणाची करणार नाही. GST हे मला काही लाख कोटी रुपये टॅक्स देत. आता काही तर आपलीच केलं, विशाल मालमत्ता दिलं, ही सांगितलेली GSTची बदली केली नाही, परंतु दुसऱ्याची केली. मी कुणाचीच नाही. मी एकनाथराव मुख्यमंत्री असताना, पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रभाऊ फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही GST कमिशनरला सांगतो. मी आता एक्साईज कमिशनरला पण सांगितलेलं आहे, मी तुमच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही मेरिटची माणसं देवा, मात्र राज्य सरकारचं एक्साईजचं उत्पन्न आणि GSTचं उत्पन्न वाढवलं. आज देशात सगळ्यात जास्त उत्पन्न GSTचं आपल्या राज्यात. का तर तिथं मी उद्या कुणाच्या तरी साध्या वागण्यावरून वशिलाने माणूस तिथं बसवला आणि तिथं काम कमी झालं आणि उत्पन्न कमी पडलं, त्याला जबाबदार कोण? माझ्यावर दिला. त्याच्यामध्ये GST मध्ये कुठल्याही तुमच्या नातेवाईकांनी काम केलं तर त्याला पगार तेवढाच आहे, काही अडचण नाहीये. त्याकरता आत्ताच सगळ्याला सांगतो, एक्साईज आणि GST, एक्साईजचे तुमचे काही इतर काम असतील, लावांबद्दल असेल किंवा आमचे काही वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला बिझनेसच्या गोष्टी असतात ते असेल, काही तक्रारी असतील, इव्हन अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण पण माझ्याकडे, स्वस्त धान्याच्या बद्दल कोण काही गडबड करत असेल, धान्य वेळेवर देत नसेल तर काही गोष्टी मला सांगा. जे माझ्याकडे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये
योग्य निर्णय घेणं मी तसं पण लावणार वेळ. पण म्हणून आम्ही गेले माझ्या वडिलांनी तुमचं काम केलं, मी तुमचं काम करतो, 2-2-3-3 पिढ्या. अरे तुम्ही 2-2-3-3 पिढ्या माझं काम केलं, पण मी पण बारामतीला भरभरून दिलेलं आहे. कुठलाही वारसा माणसाला आणि तालुक्यात पिवा, कुठल्याही तालुक्यात लोक आली म्हणतात काय व्हायचा बदल झाला, आम्ही कुठलाही थांबलेलो नाही. आता जसं 1000 कोटी रुपये दिले 5 वर्षात 5000 कोटी नाही तुमच्याकरता मंजूर करून आणले तर गावाचा विश्वास झाला. ते मी माझ्याकरता आणत नाही, माझ्या तालुक्याकरता आणतो, माझ्या जनतेच्या करता आणतो, माझ्या इथल्या सर्वसामान्य माणसाकरता आणतो. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा बारामतीकरांना होतो. प्रत्येकाला मी काम केल्यावर फायदा होईल असं काही नाहीये. तुम्ही त्यावर आपल्या त्याच्या पाणी वाटप संस्था आपली घातली कालवा सल्लागार समिती. कालवा सल्लागार समितीमध्ये विचारायचा कुठेही अडचण केली नाही. जे माझ्या हातात आहे ते तुम्ही आता पण मला सांगितलंय, जगायचं शिकायचं पाणीपुरवठा हे करा, त्या गोष्टी मी करणारच आहे. पण तुम्ही पण समजून घ्या ना, तिथं आता पण काहीतरी मी पेपरला वाचलं, सुप्रियानी डीपीला बंद केला आणि डीपीला बंद करायचं म्हणजे तिथं डेव्हलपमेंट डीपी आपण मंजूर केलं, प्रस्तावित केला, त्याच्याबद्दल आंदोलन काय चुकले ते मला दाखवा. चुकीचं असेल दुरुस्त करू. जर 4 पुढाऱ्यांच्याकडे जमिनी जास्त आहे आणि त्यांच्या जमिनीवर आरक्षण पडलं तर बाकीच्यांना वाईट वाटायचं काय कारण? मी काय हवेत भाजी मंडई करणार नाही, हवेत तिथं मार्केट कमिटी करणार नाही. अरे बारामतीकरांनो, तुम्हाला मी अधिकारवाणीने सांगेन, कधी असे पैसे मिळत नाही. बारामती दूध संघाला आता 15 कोटी 31 मार्चच्या आत दिले आणि नवीन वर्षात 25 कोटी देणार आहे. 40 कोटीचा पशुखाद्य कारखाना आपण उभा करून देतो. हे पैसा देखील दूध संघाचा आहे पैसा. कधी याच्या आधी झालं? 78 पासून दूध संघ आहे, कधी झालं? विश्वास मार्केट कमिटीला किती पैसे आले? 7 कोटी. कशाला म्हणतात 7 कोटी? कुठल्या मार्केट कमिटीला आले? अरे तुम्हाला खरंच माझ्यासारखा आमदार मिळूच शकत नाही. माझं काम बोलतं काम. 7 कोटीची आता तिथं मी इमारत करतोय. आमचं झारगडवाडीला जनावरांचा बाजार हे आपण तिथं करतोय. सतत जरी मी इथं नसलो तरी यांना फोन असतात. मध्ये जरा चूक झाली माझ्या ऑफिसकडनं, राजेश देशमुखांना माझा सेक्रेटरी केला. जे विभागीय आयुक्त होते कोकणचे ते पाठपुरावा करतात विचारांना सगळ्यांना आणि चुकून पशुखाद्य कारखान्याचे पैसे विश्वासकडे गेले. बरोबर ना? मी ताबडतोब थांबवले. माझ्या लक्षात आलं. मी ताबडतोब इकडे ट्रान्सफर केले. अरे येड्या गावाचं काम नाहीये. हे बाकीचे जे काही कोण विरोध ना त्यांचा घास नाही घास. पण हे काम मी करू शकतो. तुम्ही माझ्या मागं लाखाच्या पेक्षा जास्त मतांची माझं मनच मला सांगतं आणि त्यांनी लाखापेक्षा जास्त पुन्हा मतं दिली, त्यांचं तुला उतराई व्हावं लागेल आणि म्हणून हे काम मी करतो. जबाबदारी मी पार पाडतो. या अजून इतरांच्या पण काही गोष्टी कोकण जमिनीच्या संदर्भामध्ये देखील आम्ही नवीन स्कीम त्या ठिकाणी आणलेली आहे. त्याच्याबद्दल विक्रमरावचं आता मला वाटतं राजेंद्र येळरावकरचा शिरोळ मतदारसंघात मागच्या वर्षीचे पैसे आम्ही दिले. काल मला सांगलीची पण लोक भेटली. काही त्या भागात पण जमिनी खूप खराब झालेल्या आहेत. जरा वेगळ्या पद्धतीचे
एक तंत्रज्ञान वापरून आपल्याला ते दुरुस्त करता येतं. परंतु मी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना सांगेन, आपण एआयचा वापर केला, एआयचा, तर तुमच्या जमिनी चोपड होणार नाही. त्याचं कारण असं आहे, ते मशीन तुम्हाला सांगणार आहे की त्याला पाणी किती पाहिजे. आता तुम्ही पाहिजे तेवढं पाणी मार, मीठ फुटेपर्यंत पाणी देतात, किंवा पुढची पाणी आता 15 दिवसांनी भरकट तिकडं बदलवण्याचं सगळं वाटत लागते. त्या एआय ते मशीन सांगतं आता उष्णता वाढली, उद्याच्याला एवढं पाणी सोडलं पाहिजे, आता एवढं NPK मिळालं, आता हे त्याच्यातलं कमी पडलं, हे दिलं पाहिजे. एवढं ते तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. नीरा नदीवर कोल्हापूर ATVची विशेष दुरुस्तीसाठी देखील 25 कोटी रुपये आपण मंजूर केलेले. सोनगाव, निरावत, शिरोली, कामेश्वर, नाते, कोराळे, मुरुड या सगळ्याला 25 कोटी रुपये दिले. फक्त माझी हात जोडून विनंती, कामं होत असताना ती कामं दर्जेदार होतात की नाही त्याची नोंद घ्या. आणि मी आता ही दोघं जरा मी बारामतीला घेतली कामं करण्याच्या करता, आणि मधून जाऊन कुठे गेलं तुम्ही, पण त्याच्या संदर्भात जे दवाखान्याचं औषधाचं असेल ते मुसळीकडे आम्ही परवा एक निर्णय घेतला. आपण राज्य सरकारच्या सवलती देऊ, त्यांचा FSI वाढतो, TDR वाढतो, त्यांच्या इमारतीला अधिकचा FSI देतो. ते बिल परवा पास झालेलं आहे. त्याच्यामुळं महत्वाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काही टक्के जागा त्या राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे. फक्त ते गरिबाच्या करताय. नाहीतर ज्याचा 1000 टन जातो दादा करा आमचं फुकट, तसं नाही. गरिबाकरता ज्याची परिस्थिती बिकट आहे त्यांच्याकरता हे योजना आहे. काय होतंय, एखाद्याने जरी चांगली परिस्थिती असणाऱ्यांनी त्या योजनेचा फायदा घेतला की लोक लगेच म्हणतात, अरे बापरे त्यांनाच मिळतंय, आमचं काय. आता पण मी एका ठिकाणी गेलो होतो, आनंदराव कोपऱ्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या घरातली दोन्ही मुलं BSc झाली, आज कामाला लागली. एक सून, ती देखील ग्रामसेवक आहे. त्यांची मुलगी, ती देखील एक जबाबदार तिथं कामाला लागलेली. मेरिटला महत्व, ते सगळे मेरिटवर लागलेले. मुलगी MSc होती, दोन्ही मुलं BSc आहेत, आणि इथं पण सुनेने पण काहीतरी कोर्स केले. आता जे काही आपण बारामतीमध्ये शिक्षणाचं विद्येचं माहेरघर पुणे, तसं तालुक्याचं विद्येचं माहेरघर तालुक्याचं ठिकाण बारामती आहे. त्याच्या संदर्भामध्ये आता इथं पोपटराव गव्हाण पाटील बसले. गव्हाण पाटलांच्या घरातली एक उदाहरण म्हणून सर्वसामान्य घरातली मुलं आज त्यांची डॉक्टर आर्या अशोक गव्हाण पाटील ही प्रवरानगरला MBBS होऊन पुढचं शिक्षण त्या ठिकाणी घेतली, MSc हिंदीचा. त्याच्यामध्ये प्रशांती शहाजी गव्हाण पाटील ही USA ला गेली. आज USA मध्ये ही मुलगी आपल्या बारामतीची गव्हाण पाटलाची कन्या तिथं काम करते. हा ओंकार रणजित गव्हाण पाटील हा लंडन UK ला, युनायटेड किंगडमला, तिथं त्या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून तिथं काम करतो. तिथं अब्दुल रणजित गव्हाण पाटील हा युनायटेड स्टेट्स टेक्सास, तिथं तो त्या ठिकाणी काम करतो. सगळे शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलं मुली आज तिथं कुठे गेलेले बघा. हे उदाहरण आहे. अशी अनेकांची मुलं मुली गेली. हे कशामुळे घडलं? हे शिक्षणामुळे घडलं. हे कशामुळे घडलं? तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या
सोयी सुविधा उपलब्ध झाल्या म्हणून घडलं. एवढ्यावरच नाही, त्याच्यामध्ये अस्मिता अनिल गणपतराव ढवाळ पाटील ही बेस्ट जर्मनीला गेली आहे आणि सुशांत अनिल गणपतराव ढवाळ पाटील हा स्वित्झर्लंडला गेला आहे. नितीन हौसेराव शिपरकर पाटील हा ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे. ही सगळी फोटो हे शेतीवाडी करत असणाऱ्या शेतकऱ्याची मुलमुली आज इथपर्यंत गेलेली आहे. आज उद्याच्याला तुमची पण सगळ्यांची तशा पद्धतीने गेली पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न करा. त्याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम पाहतं. मला सांगण्यात आलं इथं या असुविधा आहेत, इथे सुविधा देण्याचं काम करेल. दादा तुम्ही हे दिलंय पण त्याचा नीट वापर केला जात नाही. तुम्ही माझे जे ऑफिसला लोक बसतात त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना सांगण्याचं काम करा. मी काही लोक बारामतीत ठेवले, काही पुण्यामध्ये ठेवले, काही नागपूरला ठेवले आणि काही मुंबईला ठेवले. मी यावेळेस माझा उपमुख्यमंत्री पदाचा स्टाफ होता आणि पाठपुरावा करायला हे स्वतः राजेश देशमुख आहे आणि त्यांनी कलेक्टर म्हणून काम केलेलं असल्यावर त्यांना बऱ्याच गोष्टी मार्गाने माहिती. ते मला म्हणाले दादा महिना ते महिन्यानी माझी पण चक्कर बारामती होती आणि अधिकाऱ्यांना सांगितलं कोणी काही केलं नाही तर ते मला सांगणार की हे अधिकारी ऐकत नाही. मग त्याला कसं ऐकवायचं ते मी बघतो. ती काळजी तुम्ही करू नका. पण आपलं काम हे सगळीकडचं पुणे जिल्ह्याचं पण पुणे शहराचं पण पिंपरी चिंचवडचं पण माझ्यावर आता बीडची जबाबदारी आहे. बीडला मी आता विमानतळ त्या ठिकाणी करतो. बीडला अनेक गोष्टी मी त्या बाबतीमध्ये करतो. जी जबाबदारी आपल्याला टाकलेली असेल तिथं लोकांनी पुढं नावच घेतलं पाहिजे की खरं त्यांच्या काळामध्ये काम झालं. अशा पद्धतीनं आपण आपली कामकाजाची रूपरेषा ठरवून पुढं जायचं ठरवलेलं आहे. पुढं आपण जातोय. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे या सगळ्यांच्या संदर्भात आज जी काही निवेदन केलेली आहे त्याही बाबतीमध्ये मी लक्ष त्या ठिकाणी घालीन. आज आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला पण BSIचा पुरस्कार मिळाला, बरोबर. नंतर आत्ता परवा तुम्ही वाचला असेल राष्ट्रीय उत्कृष्ट कार्यक्षमता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राज्याचा मिळाला उत्कृष्ट कौशल म्हणून आणि देशाचा मिळाला उत्कृष्ट कार्यक्षमता राष्ट्रीय पुरस्कार. हे काही वशिल्याने दिले नाही, हे कामातून दिले. हे सोमेश्वर माळेगावचं काम चांगलं आहे त्याच्याकरता मिळालेले पुरस्कार. नाहीतर म्हणून दादाचं मुख्यमंत्री म्हणून दादाच दिले ना. हे राष्ट्रीय उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार हा भारत म्हणजे भारताच्या लेवलला दिला जातो आणि BSIचे पुरस्कार तर तुम्हाला माहितीच आहे. ते BSI त्याला केला होतं मार्क्स देतो, याला किती मार्क्स त्याला किती मार्क्स आणि त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी देत असतात. या गोष्टींची पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी त्या निमित्तानं घ्यावी. पुढं आता कसं जायचं काय जायचं त्याच्या संदर्भामध्ये मी तुमच्या काही सूचना असल्या तर बाळासाहेब तुम्ही येतात, केशवराव तुम्ही येतात, माळेगावशी संबंधित मदनराव तुम्ही येतात, सगळ्यांनी काही उपयुक्त सूचना करा. त्याच्यातनं कुणाला रिपीट करायचं, कुणाला नवीनला संधी द्यायची. पण अतिशय जो आपली परंपरा भावाच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा भाव देण्याची जी आपल्या दोन्ही कारखान्यांनी जोपासलेली आहे ती पुढं पण 5 वर्ष आपल्याला जोपासायची. त्याकरता तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज, तुमच्या सगळ्यांच्या पवित्र मताची गरज, तुमच्या सहकार्याची गरज. कारण किती चांगलं काम करायचं ठरवलं तर तुम्ही जोपर्यंत माझ्या पाठीशी उभं राहणार नाही, तुम्ही जोपर्यंत सहकार्य करणार नाही, पुढं किती कादर होतील काही माहिती नाही. वेगवेगळी जण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करतात, परंतु तुम्हाला प्रपंचाचा विचार करायचा आहे. ही गोष्ट मात्र माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या माझ्या सभासदांनी
किंवा माझे कामगार पण बरीच सभासद आहेत, त्यांनी पण त्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी घ्यावी आणि ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे परंतु इमारती परीक्षेची वाढी करतायत त्यांना एआयचं तंत्रज्ञान देण्याच्या करता आणि बाकीच्या सगळ्या अडचणी दूर करण्याच्या करता तुम्ही आजपर्यंत मला तशी साथ देत आलेला आहात, तशी उद्याच्याही काळामध्ये तुम्ही साथ द्यावी अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा युद्धपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या अश्वारूढ पुतळ्याचं काम झालं त्याबद्दल केशवराव त्यांचा संपूर्ण संचालक बोर्ड त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद.